पुढचा एक्झरसाइज 5.1 फर्स्ट एक्झरसाइज या सेट्समधली. डिस्क्राईब इन रोस्टर फॉर्म. दिलेले सेट जे आहेत त्याला तुम्हाला रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे आहेत किंवा लिस्ट फॉर्ममध्ये. पहा, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड मुवमेंट. मुवमेंट ह्या शब्दामधील लेटर तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याचा आन्सर काय येईल? फक्त ए इज. डबल आलेले घेता येत नाही, हे एक तुम्हाला तिथे सांगायचे विसरलेलं होतं. ई हा डबल आहे. पहा, एम ओ व्ही ई, परत एमाला सोडून दिला, परत याला सोडून दिला, एन टी. म्हणजे आणि ह्यांचा क्रम उलटसुलट असला तरी चालतं, पहिल्यांदा टी लिहिलं तरी चालेल. फक्त डबल आलेले एलिमेंट्स हे डबल टेबल कितीदा येऊ ते डबल घ्यायचे नाहीत. सेकंड आहे बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इंटिजर अँड -3/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 9/2. म्हणजे -1.5 3/2 याचा अर्थ दीड त्याच्यापेक्षा मोठा असेल आणि 4.5 पेक्षा लहान. दीडपेक्षा थोडा मोठा म्हणजे काय येणार आहे? -1. मग 0, मग 1 2 3 4. 4 पेक्षा पुढचा जर घेतला तर 5 येतो. 5 हा 4.5 पेक्षा काय आहे? मोठा आहे. आणि हे दीडपेक्षा जरी अजून समजा इकडचा घेतला तर -2 ह्या दीडपेक्षा अजूनही काय होईल? लहान. आपल्याला माहिती आहे लाईन जी असते किंवा संख्या रेषा मराठीमध्ये आहे की नाही, जसं जसं आपण लेफ्ट साईडला जाऊ तसं तसं स्मॉल 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 इंटिजर्स मिळतात आणि राईट साईडला जाऊ तसं ग्रेटर इंटिजर्स असतात. एक छोटे एक एक 2 घेतलेत मी. आता ह्याला सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं. एक त्याच्यामध्ये फक्त सिंगलटन सेट आहे, हा 0 आहे फक्त. कसं लिहिणार त्याला? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स दॅट एक्स बिलॉंग्स टू डब्ल्यू फॉर होल नंबर्स अँड एक्स इज नॉट नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर नाही आहे, कारण की नॅचरल नंबर कुठून सुरू होतात? 1 पासून. 1 2 3 4 अप टू 1 आणि होल नंबर्स 0 1 2 3 4 इथून. म्हणजे हा 0 होल नंबर आहे परंतु नॅचरल नंबर नाही, म्हणजे हा एकटा तिथं काय आला? 0. सेकंड आहे पहा सेट ऑफ 1/2 2/5 3/10 4/, हे 7/51. तर हे एकदम पटकन लक्षात येत नसतं, याला थोडासा विचार करावा लागतो. इथं तर तसं तर दुप्पट दिसते, इथं दुपटीपेक्षा 1 जास्त दिसतोय, म्हणजे ह्याच्यात दोन्हीत वेगळा फरक आला. इथं तिपटीपेक्षाही 1 जास्त, इथं चौपटीपेक्षा 1 जास्त. आता एक लक्षात घ्या, मी इथं दुप्पट केली, इथं तिप्पट केली, इथं चौपट केली, इथं 5 पट आहे. दुप्पट केली याचा अर्थ काय? याचा स्क्वेअर केला. तिप्पट केली काय? 3चा स्क्वेअर केला. चौपट म्हणजे 4चा स्क्वेअर केला. म्हणजे न्यूमरेटरचा जो नंबर आहे त्याचा स्क्वेअर करून एक एक ॲड केला, 1 1 ॲड केला तर हे एलिमेंट्स करेक्ट मिळत आहेत. 1 स्क्वेअर प्लस 1 दॅट इज 2, 2 स्क्वेअर प्लस 1 5, 3 स्क्वेअर प्लस 1 10, 4 स्क्वेअर प्लस 1 17, तसंच 7 स्क्वेअर प्लस 1 दॅट इज 50. मग कसं लिहिणार याला? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू एन डिवायडेड बाय एन स्क्वेअर प्लस 1. या एनचा स्क्वेअर करा प्लस 1 आणि एन हा नॅचरल नंबर आहे लेस दॅन ऑर इक्वल टू 7. 7 असेल किंवा 7पेक्षा लहान, कारण की एन नॅचरल नंबर हा 8 9 10 अप टू 1 आहे. आपल्याला क्लोज कुठं करायचं? त्याला 7पर्यंतच क्लोज आहे. दॅट इज एन लेस दॅन ऑर इक्वल टू 7. नेक्स्ट 0 -1 प्लस 2 आहे, -2 नाही आहे, -3 आहे, पुढचा +4 आहे, -5 +6 अँड सो ऑन. आता पहा, आता कसं केलेलं हे? एक संख्या पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणजे -1/n. एक लक्षात घ्या, -1चा ऑड पॉवर असेल तर -1 येत असतं, -1चा इव्हन पॉवर असेल तर +1 येत असतं. उदाहरणार्थ -1चा 3 पॉवर जर घेतला तर -1 लिहावं लागेल आणि -1चा 4th पॉवर घेतला तर +1 लिहावं लागेल, या पद्धतीने. आणि इथं काय लिहिले मी? n-1. एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. इथं मात्र एंड नाही आहे म्हणून हा नॅचरल नंबर कुठपर्यंत आहे. आता एक एनची किंमत 1 घेऊन आपण तुम्हाला एक सांगतो. एनची जर व्हॅल्यू 1 घेतली तर 1 - 1 0 आला, म्हणजे ह्याचा काही प्रश्नच नाही, 0 आला, हा पहिला नंबर मिळाला. एन 2 जर घेतली तर 2 - 1 1 आला आणि -1/2. इथं +1 कसं काय आलं? एक मिनिट, याच्यातही थोडंसं आहे, 3 पासून बरोबर येतं का?
3 घेतलं तर -1 3 -1 म्हणजे 2 पॉझिटिव्ह आला, परंतु -1चा थर्ड पॉवर. 1 घेतलं तर -1/1 झालं. 2 घेतलं तर -1/2. पॉझिटिव्ह इथं तर निगेटिव्ह पाहिजे. +1 जर घेतलं इथं तर 2 घेतलं तर इथं आले 1. -1/2 + 1 3. तर समजा 4 घेतलं, 4 - 1 3, 4 + 1 5. हां, हे n+1 करून टाकू इथं. आता बरोबर येईल. -1/n+1 आणि हे n-1. n हा नॅचरल नंबर नाही का. नॅचरल नंबर 1 जर घेतला तर 1 - 1 0, त्याच्यामुळे हा 0 आला, इकडचं बघायचं काम नाही. आता n = 2 घेतलं तर 2 - 1 + 1 आलं, परंतु -1/2 + 1 दॅट इज 3. 3 हा ऑड आहे, म्हणजे इथं आलं -1. पुढचा बरोबर +2 येईल. पहा, n = आपल्याला 3 घ्यायचं आहे. n = 3 जर घेतलं तर हे 3 - 2 + 2 आलं, आणि हे 3 + 1 4 आलं, म्हणजे -1चा फोर्थ पॉवर प्लस आला. आता ह्या पद्धतीने ते बरोबर येईल. म्हणजे x = -1/n+1 (n-1). n बिलॉंग्स टू कॅपिटल N, दॅट इज n इज अ नॅचरल नंबर. पुढचं, इफ a is equal to set of all x such that 6x² + x - 15 is equal to 0, and b is equal to set of all x such that 2x² - 5x - 3 is equal to 0, and c is equal to set of all x such that 2x² - x - 3 is equal to 0, then find a union b union c and a intersection b intersection c. तर हे 3 क्वाड्रेटिक इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी हे पहा, आपल्याला माहिती आहे एक्सचा जर कोएफिशियंट 1 नसेल तर हा x² कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. इथलं साईन बघायचं. निगेटिव्ह असेल तर त्या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन इतकं आलं पाहिजे, आणि त्या दोन संख्यांचे सबस्ट्रॅक्शन हा इथं असला पाहिजे. तर हे 15 × 6 90 आले. 90 मल्टिप्लिकेशन आणि 1 सबस्ट्रॅक्शन, दॅट इज 10 × 9. 10 × 9 90 आले. सबस्ट्रॅक्शन केली तर +1 आले. इथलं साईनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्या +1x मी स्प्लिट केलं 10x - 9x, दॅट इज 6x² + 10x - 9x - 15 is equal to 0. या दोघांमधला 2x कॉमन निघू शकतो. याचा अर्थ 2x ने या दोघांना डिवाइड करा. 2 6ला डिवाइड केलं 3 आलं, x ने x² डिवाइड केलं x आलं, प्लस 2 10ला डिवाइड करा 5 आलं, x कॅन्सल आला, म्हणजे 3x + 5. इथं बरोबर 3x + 5 राहायला पाहिजे. मग ह्याच्यातला फक्त -3 कॉमन काढा. -3 ने ह्याला डिवाइड केलं तर +3x आलं, याला डिवाइड केलं +5 इज इक्वल टू 0. 3x + 5 हा कॉमन ब्रॅकेट कॉमन काढा. इथले 2x राहिले, इथले -3. आपल्याला माहिती आहे आता 3x + 5 इज इक्वल टू 0 और 2x - 3 इज इक्वल टू 0. +5 इकडे गेला, मायनस आला, 3 डिनॉमिनेटरमध्ये आला, म्हणजे x इज इक्वल टू -5/3 और x इज इक्वल टू -3 तिकडे गेला +3/2. म्हणजे a हा सेट मिळाला -5/3, 3/2. आता पुढचं याच पद्धतीने हे 2x² - 5x - 3 इज इक्वल टू 0 आहे. म्हणजे 2 × 3 -6 मल्टिप्लिकेशन आहे, आणि त्याचं जे सबस्ट्रॅक्शन आहे ती -5 आली पाहिजे. म्हणजे 6 × 1 6 आहे का 6 बरोबर. 6मधून 1 जर मायनस केला तर -5 राहिला, म्हणजे त्याचं 2x² - 6x + x - 3 इज इक्वल टू 0. ह्या -5xला -6x + x असं स्प्लिट केलं. 2x² - 6x मधून 2x कॉमन काढला. याचा अर्थ 2x ने डिव्हाइड केलं, 2x 2 कटले, x शिल्लक राहिला, हे मायनस. 2 ने 6ला डिवाइड केलं 3, x कॅन्सल झाला. x - 3 हा x - 3 लिहून टाकला, तर इथं हा ऑलरेडी x - 3 आहे, पण इथला मी फक्त काय काढला, 1 कॉमन काढला. x - 3 कॉमन ब्रॅकेट घेतला, इथला 2x राहिला, इथला 1, दॅट इज x - 3 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. याच्यावरून x इज इक्वल टू 3 आलं, और x इज इक्वल टू -1/2. +1 इकडे गेला, मायनस झाला, 2 ने डिनॉमिनेटरला डिवाइड केलं, म्हणजे बी सेट तयार झाला 3, -1/2. थर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे 2x² - x - 3. 2 × 3 परत -6 आलं. तेच फॅक्टर येतील, फक्त 3ला हे निगेटिव्ह साईन द्यायचं आणि 2ला पॉझिटिव्ह. बरोबर त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन ही -1x येते. म्हणजे ह्या -1xला स्प्लिट कसं केलं, -3x + 2x, म्हणजे 2x² - 3x + 2x - 3 इज इक्वल टू 0 असं मिळालं आपल्याला. याच्यातला
फक्त एक्स कॉमन काढा, म्हणजे 2x - 3 राहिले. इथं 2x - 3 आहेच आहेत. 1 कॉमन काढला तर बरोबर 2x - 3 झाले. 2x - 3चा ब्रॅकेट कॉमन घेतला, इथला x राहिला, इथला +1. आता इथं थोडीशी जागा कमी म्हणून डायरेक्ट लिहिलं. एक्सची किंमत हा -3 तिकडे गेला की प्लस येणार आहे, म्हणजे 3/2, आणि एक्सची किंमत इकडे घेतलं तर -1. सी सेट तयार झाला, म्हणजे 3/2 आणि -1. ह्या तिन्ही सेटचं युनियन करायचं आहे, म्हणजे ह्या तिन्ही सेटमध्ये असलेले जे सगळे एलिमेंट आहेत ते लिहून टाकायचे. हा -5/3, -5/3, 3/2, -5/3. त्याच्यानंतर -1 येतो, हा -1. एक सिरियल लिहिण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जशाच तशी लिहिले तरी चालतात. मग -1/2, मग 3/2, आणि मग हा शेवटचा 3. हे फक्त इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये मी त्याला लिहिलं. परंतु A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C हे मात्र काय येणार आहे, एम्प्टी, कारण की ह्या तिन्ही सेटमध्ये कॉमन असलेला एकही एलिमेंट नाही आहे. म्हणून A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C हे आला 5. लक्षात? ठीक आहे, इथं थांबू.